नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथम वर्षातील जो मागचा एक पिरियड घेतला होता ट्रिगोनॉमेट्री, त्या पिरियडच्याच अनुषंगाने जे हाईट आणि डिस्टन्स आहे त्यांचे आपण काय करणार आहोत, उदाहरण सॉल्व करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. तर लाईन ऑफ साईट म्हणजे काय? ज्यावेळेस आपण एक जर सरळ आपण उभं राहिलो तर आपली एक हॉरिझॉन्टल लाईनची एक रेषा असेल बघा. एक आपण सरळ जर पाहिलं तर परफेक्टली जे आपल्या डोळ्याला पॅरलल जर पाहतो ती लाईन आपण काय पकडायची? हॉरिझॉन्टल पकडायची. जर आपण एखाद्या हवेमध्ये एखादं पक्षी उडत असेल किंवा एखादं विमान उडत असेल तर त्या ठिकाणी पाहत असतो. किंवा अदरवाईज समजा तुम्ही बिल्डिंगमध्ये कोणतरी वर उभा आहे आणि खालून जर वर पाहत असाल तर ती असते तुमची लाईन ऑफ साईट. ठीक आहे, बघा. वी ऑब्झर्व जनरली दॅट चिल्ड्रन युजली लुक अप टू सी द एरोप्लेन. लहान मुलं काय करतात? हवेतलं विमान उडताना पाहतात. वेन इट इज ओव्हरहेड, ठीक आहे, द लाईन ऑफ जॉईनिंग दिअर आय टू द प्लेन. आपण जे ते मुलांची आय साईट आणि प्लेन ह्याच्यामधली जी लाईन असेल, द लाईन जॉईनिंग दिअर आय टू प्लेन, म्हणजे कोणती लाईन आहे? ही लाईन आहे बघा, टू प्लेन. व्हाईल लुकिंग अप इज कॉल्ड लाईन ऑफ साईट. म्हणजे आपण ज्या दिशेनं पाहतो ती काय असते? आपली दिशा लाईन ऑफ साईट असते. मग जर हॉरिझॉन्टलपेक्षा वर किंवा हॉरिझॉन्टलपेक्षा खाली. अँगल ऑफ इलिव्हेशन, ठीक आहे. द अँगल विच द लाईन ऑफ साईट मेक्स विथ हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉन अवे फ्रॉम दिअर आईज इज कॉल्ड अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ एरोप्लेन फ्रॉम देम. ठीक आहे. सपोज या ठिकाणी तुम्ही उभा आहेत, आहे का नाही? या ठिकाणी उभा आहेत, या ठिकाणी उभा राहून तुम्ही काय करतायत? एक हवेमध्ये विमान उडतं आहे आणि त्या विमानाला तुम्ही पाहताय. तर हॉरिझॉन्टल लाईनपासून विमानाच्या लाईन ऑफ साईटला जो अँगल झालेला असेल त्याला म्हणायचं अँगल ऑफ इलिव्हेशन. द अँगल विच द लाईन ऑफ साईट मेक्स विथ द हॉरिझॉन्टल लाईन. आडवी पातळी एक नाही, हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल म्हणजे उभे असतात, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा असेल. आडव्या पातळीवर जो कोन होईल लाईन ऑफ साईटचा त्याला म्हणायचं अँगल ऑफ इलिव्हेशन. काय म्हणायचं त्याला? अँगल ऑफ इलिव्हेशन. ठीक आहे. बघा, मराठीमध्ये बघितलं तर एक छोटक्या त्रिकोणाच्या ह्याच्यात भाषेत सांगितलं तर तुम्ही 8वी 9वी 10वीला शिकलेला असाल. त्रिकोणमितीमध्ये काय शिकलेले आहेत? उन्नत कोन. सपाट जमिनीवरून किंवा क्षितिज समांतर पातळीचे एखाद्या बिंदूवरून, सपाट जमिनीवरून किंवा क्षितिज समांतर पातळीच्या एका बिंदूवरून किंवा ठिकाणावरून निरीक्षकाने वरच्या दिशेने एखाद्या वस्तूकडे पाहिलं असता जमीन पातळी आणि त्या वस्तूच्या टोकाकडे पाहण्याच्या नजरेचा सरळ रेषा यामध्ये तयार होणाऱ्या कोणास उन्नत कोन असे म्हणतात. ठीक आहे. हे बघा, हा ट्रायंगल आहे किंवा एक समजा एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे जसंच की जमिनीवर तुम्ही उभा आहे, आडवी समान जमीन पातळीला, ठीक आहे. आणि या ठिकाणी तुमची लाईन ऑफ साईट असेल आणि एका मनोरा असेल किंवा एखाद्या टेकडी असेल तर या हॉरिझॉन्टल लाईनपाशी केलेला कोन कसा असतो? हा अँगल ऑफ इलिव्हेशन. काय असतो तो? अँगल ऑफ इलिव्हेशन किंवा उन्नत कोन. ठीक आहे. तर आडव्या पातळीशी आपल्या डोळ्याने केलेला किंवा लाईन ऑफ साईटने केलेला अँगल त्याला म्हणायचं उन्नत कोन. ठीक आहे. तर आकृतीमध्ये या थिटा काय? या उन्नत कोन दिलेला आहे. काय थिटा काय आहे? तो उन्नत कोन दिलेला आहे या ठिकाणी. आडव्या पातळीशी लाईन ऑफ साईटने केलेला कोन त्याला म्हणायचं उन्नत कोन. तर ज्या ठिकाणी आपण काय केलं,
जमीन पातळीवर विमानाकडे किंवा टेकडीकडे पाहिलं तर आपला कोन कसा होतो, अँगल ऑफ इलिव्हेशन. त्याचप्रमाणे जर आपण एखाद्या टेकडीवर उभा आहे आणि टेकडीवरून काय केलं, सपोज या ठिकाणी उभा आहे, आपण या ठिकाणी उभा आहे आणि काय करायला, खाली एक बोट आहे, त्या बोटकडे काय करतो आपण, लाईन ऑफ साईट आपली ही आहे. ठीक आहे. द अँगल बिलो हॉरिझॉन्टल लाईन, अँगल बिलो हॉरिझॉन्टल लाईन, हे कशी आपली हॉरिझॉन्टल लाईन आहे. ह्या हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली, हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली द ऑब्झर्वर मस्ट लुक टू सी अन ऑब्जेक्ट दॅट इज लोअर दॅन ऑब्झर्वर. म्हणजे आपले डोळे जर पाहत आणि खाली जात असेल आपला अँगल, तर त्याला म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन. काय म्हणायचं त्याला, अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे. This assumes that object is close enough to the observer so that horizontal for the observer and the parallel. ते जाऊ द्या, एवढं आपल्याला हे करायची गरज नाही. आपण जमीन पातळी किंवा टेकडीवरून जर किंवा एखाद्या इमारतीवरून खाली जर पाहत असेल तर आपली लाईन ऑफ साईट कशी असते म्हणायची, हॉरिझॉन्टल पातळीशी केलेला अँगल कसा असेल, तो अँगल ऑफ डिप्रेशन. तर तेच आपण जर मराठीत बघितलं तर त्याला काय म्हणतो आपण, अधक कोन. काय म्हणतो त्याला, अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे. एखाद्या उंच ठिकाणावरून क्षितिज समांतर पातळीच्या खालच्या दिशेने, आता या ठिकाणी आपण समजा उभा आहे आणि क्षितिज समांतर पातळी हे समजा हे टेकडी आहे किंवा टावर आहे. ठीक आहे. क्षितिज समांतर पातळीच्या खालच्या दिशेने निरीक्षकाने एखाद्या वस्तूकडे पाहिलं असतं. या ठिकाणी तुमचं काय आहे, ऑब्जेक्ट आहे. काय आहे तुमचा, ऑब्जेक्ट. त्या वस्तूकडे काय करताय तुम्ही, पाहताय. तर पाहिले असता क्षितिज समांतर पातळी आणि निरीक्षकाची नजर यामध्ये तयार होणाऱ्या कोनास काय म्हणायचं, अधक कोन. हा जो कोन असेल काय असेल तुमचा, अँगल ऑफ डिप्रेशन. त्याला काय म्हणतो आपण, अधक कोन. ठीक आहे. तर थोडक्यात लक्षात ठेवायचं बघा, आपण जर वर पाहत असेल तर आपला अँगल ऑफ एलिव्हेशन होईल. जर आपण खाली पाहत असेल तर आपला अँगल ऑफ डिप्रेशन होईल. ठीक आहे. तर फक्त आपल्याला काय करायचं आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन या दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं. बघा या ठिकाणी गणित दिलं आहे बघा, 10 मीटर उंचीच्या भिंतीच्या टोकावर 20 मीटर लांबीची शिडी तिरकस ठेवलेली आहे. तर जमीन आणि शिडी यामधील कोन काढा. ठीक आहे. 10 मीटर उंचीची काय भिंत आहे, सपोज ही काय झाली तुमची भिंत आहे 10 मीटर, आणि या ठिकाणी काय करायला, ही तुमची हॉरिझॉन्टल जमीन पातळी आहे आणि काय केलं आहे, या भिंतीला एक अशी शिडी काय केली तुम्ही, अशी लावलेली बघा शिडी. तर शिडी ही किती आहे, 20 मीटर. शिडीची लांबी किती, 20 मीटर, आणि हाईट किती आहे आपली ही 10 मीटर. भिंतीची उंची किती आहे, 10 मीटर. ठीक आहे. तर हेच काय केलं आपण त्रिकोणाच्या साहाय्याने दाखवलेलं बघा. सपोज ही भिंत झाली आपली, काय झाली, ही भिंत झाली आणि जमीन पातळी आणि ही शिडी आहे आपली. ठीक आहे. किंवा या ठिकाणी इथे दाखवली बघा शिडी. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सपोज बी सी ही ए बी आणि सी हा त्रिकोण तयार होतो या ठिकाणी, काटकोन त्रिकोण. ए बी बरोबर किती आपलं मग माहीत नाही आपल्याला, ते समजा आपण काय म्हणू, काय करायचं तुम्हाला या ठिकाणी अँगल काढायचं ना. तर ही बाजू माहीत नाही बी. ए सी बी सी इक्वल टू किती तुमचं मग, बी सी इक्वल टू 10, ए सी इक्वल टू 20. ठीक आहे. तर थिटा काढायचा, हा तुम्हाला थिटा माहिती. ठीक आहे. तर बघा तर आपल्याला काय दिलं, उंची दिली आणि कर्ण दिला आहे. तर तुम्हाला त्रिकोणमितीचे रेशो माहिती आहे, ट्रिग्नोमेट्रिक रेशो. अशा कोणत्या ह्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे की ज्याच्यामध्ये उंची आणि तुमचा काय कर्णाचा संबंध येईल. तर तुम्हाला माहिती बघा, साइन थिटामध्ये काय असतं, समोर त्या कोणाच्या समोरची बाजू काय असते,
कोणाच्या समोरची बाजू भागिले काय असतो, हा कर्ण असतो बघा. सो साईन थिटा इक्वल टू काय होईल तुमचं मग बी सी भागिले ए सी. तर बी सी किती आहे तुमचा 10 आहे, ई सी किती आहे 20 आहे. तर उत्तर किती येणार आहे तुमचं 1/2. तर त्रिकोणमितीच्या रेषेमध्ये टेबल माहीत असेल तुम्हाला, साईन थिटा इक्वल टू आपलं उत्तर किती आलं 1/2 आलं आहे. तर कशामध्ये 1/2ची किंमत किती आहे, तर थिटा इक्वल टू साईन थिटा इक्वल टू 1/2 आहे. हे तुम्हाला किमती माहीत असली पाहिजे. तर 1/2ला साईन 30 येते. तर अँगल किती आहे त्याच्यामध्ये, भिंत आणि शिडीमध्ये किती आला अँगल तुमचा 30 डिग्री. तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न सॉल्व करावा लागेल. ठीक आहे. नंतर पुढचं बघा काय दिलं त्यांनी, सेम प्रश्न याच्यासारखाच आहे बघा. लॅडर लिनिंग अगेन्स्ट वॉल मेक्स ॲन अँगल 60 डिग्री. लॅडर ही काय तुमचे शिडी आहे, किती अँगल करते भिंतीशी विथ ग्राउंड किती आहे, थिटा इक्वल टू 60. थिटा इक्वल टू काय आहे 60 आहे. तर लेंथ ऑफ द लॅडर इज 19 मीटर. लांबी किती त्याची, शिडीची लांबी 19 मीटर आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ द फूट ऑफ द लॅडर फ्रॉम द वॉल. हे भिंतीच्या उंचीपासून ही अंतर तुम्हाला काय करायचं आहे काढायचं आहे. तर एक्सची किंमत काढायची, थोडक्यात एक्स आपल्याला माहीत नाही. तर शिडी आपल्याला भिंतीपासून किती अंतरावर ठेवली ती काढायची. तर ते काय दिलं आहे बघा, समजा बी सी काय आहे भिंत आहे. बी सी काय उभं म्हणजे काय असते, बी सी भिंत आहे. ई बी काय शिडी आहे बघा. ही भिंत ही शिडी आणि याच्याशी किती केला आहे अँगल कोण 60. किती अँगल केला आहे 60. तर याला नाव द्या तुम्ही बी बी सी. ठीक आहे. आणि ए शिडीची लांबी 19 आहे, हा अँगल 60 आणि हा अँगल माहीत नाही. तर बघा, तर कोणत्या रेषेमध्ये बघा एक लगतची बाजू आणि कर्ण येत आहे. कोणत्या रेषेमध्ये लगतची बाजू आणि कर्ण येते, तर तुम्हाला माहिती कॉस थिटा इक्वल टू काय असते, कॉस थिटा इक्वल टू काय असते लगतची बाजू ए सी डिवायडेड बाय ए बी. ए सी डिवायडेड बाय ए बी. तर ए सी किती आहे तुमचं, ए सी माहीत नाही, ए बी 19 होतं. आणि कॉस थिटा किती कॉस 60, हे कॉस 60 बघा. तर कॉस 60ची किंमत किती आहे 1/2. कॉस 60ची किंमत किती आहे तुमची 1/2 इक्वल टू काय तुमचं सूत्र मग x/19. तर 19 भागिले इकडे आल्यावर काय होतील गुणिले तिथे 19/2 बरोबर x. तर 2 1 2 92 18 आणि 2 5 10. तर x इक्वल टू किती आलं तुमचं मग 9.5. 9.5. तर भिंत कशी आपली शिडीपासून किती अंतरावर आहे 9.5 मीटर या अंतरावर आहे बघा. किती अंतरावर आहे 9.5. ठीक आहे. पुढचं आहे बघा, एका खांबाची उंची 2√3 आहे. एका खांबाची उंची किती आहे 2√3 आहे. सपोज हा खांब आहे, खांबाची उंची
खांबाची उंची झाली आणि खांबाची उंची 2√3 असून त्याची सावली 2 मिनिट अंतरावर लांब आहे. त्याची सावली कशी आहे? 2 मीटर लांब अंतरावर आहे. तर हिची सावली अशी पडली बघा, खांबाची अशी खाली. तर अंतर किती अंतरावर आहे बघा? ही या ठिकाणापासून 2 मीटर आहे आणि हे कसं आहे? 2√3 आहे. तर सूर्याशी होणारा उन्नत कोन काढा. तर काय करायचा? अँगल आपल्याला थिटा काढायचा आहे. ठीक आहे, थिटा काढायचा आहे. तर या ठिकाणी पाय आले आणि उंची आले. तर कोणत्या त्रिकोणमितीय गुणोत्तर वापरता येईल तुम्हाला माहिती? टॅन थिटा इक्वल टू समोरची बाजू भागिले लगतची बाजू. तर लिहून टाका, टॅन थिटा इक्वल टू काय होईल मग तुमची समोरची बाजू ही आहे समोरची बाजू, तर 2√3 भागिले लगतची बाजू 2. 2 कॅन्सल झालं. तर टॅन थिटा इक्वल टू √3 आलं तुला. टॅन थिटा इक्वल टू √3. तर ट्रिग्नॉमेट्री टेबलमध्ये टॅन थिटाची √3 किंमत असेल तर थिटाची किंमत किती येईल मग तुमचं टेबलनुसार? 60. हे तुम्हाला पाठ करावं लागेल. ट्रिग्नॉमेट्रिक टेबल तुम्हाला पाठ करावे लागतील. ठीक आहे, बघून घ्या. आता या ठिकाणी काय दिले तुम्हाला? आकृतीत दिलेल्या टावरची उंची काढा. आकृतीत दिलेल्या टावरची उंची काढा. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, हा टावर आहे आणि टावरला पण या ठिकाणी आणखी एक हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे, ही उंची दिली त्यांनी. लेंथ किती आहे? 120 मीटर L. हे पूर्ण H1 आहे बघा. हे पूर्ण काय झालं तुमचं? H1 आहे. तुम्हाला काय करायचं आहे? H2 आहे. पूर्ण उंची किती आहे? H2 आहे. हे आहे तुमचं H1. हा अँगल आहे 40. ठीक आहे, तर बघा डायरेक्ट ट्रायंगलमध्ये बघा या ठिकाणी आपल्याला पूर्ण उंची काढायची. याला काय म्हणलं आपण? H2. तुम्ही काय म्हणता त्याला? H2. या ठिकाणी H1 दिलं आहे. किती येते? 1.5 आणि L इक्वल टू किती आहे? 120. L इक्वल टू किती आहे? 120. ठीक आहे, तर हा काय झाला तुमचा? ट्रायंगल झाला, राईट अँगल ट्रायंगल. हा अँगल थिटा आहे तुमचा, किती येतो? 40 आहे. या ठिकाणी ही बाजू माहिती आहे आणि हे माहिती आहे. ठीक आहे, तर समोरची बाजू भागिले लगतची बाजू. ठीक आहे, तर टॅन थिटा इक्वल टू H2 डिवायडेड बाय L. H2 म्हणजे इकडली इथून इतकी उंची ही H2ची डिवायडेड बाय L. तर टॅन 40 इक्वल टू H2 डिवायडेड बाय 120. तर H2 इक्वल टू काय होईल तुमचं मग? टॅन 40ची किंमत माहिती आहे, H2 माहीत नाही. H2 एका साईडला 120 भागिले तिकडे आल्यावर काय होईल? गुणिले होईल. आणि टॅन 40ची किंमत तुम्हाला लॉग टेबलवरून काढावं लागेल. तर ती 40ची किंमत येईल 0.8391.
टॅन 40ची किंमत किती आहे 0.8391 गुणिले 120 केलं तर H2ची किंमत 100.692 100.692 झाली. तर टोटल उंची बरोबर काय येईल मग तुमचं एच पूर्ण उंची बरोबर काय एच आहे तर H1 + H2. तर H1 म्हणजे ही कोणती तुमची ही हाईट आहे बघा 1.5. ठीक आहे. तर बेरीज केली तर 102.192 पूर्ण त्या टावरची उंची येईल. दीपगृहाच्या टोकावरून निरीक्षकाने जहाजाकडे पाहिला असता 60 अंशाचा अधक कोन होतो. दीपगृहाची उंची 90 मीटर असल्यास दीपगृहापासून जहाज किती अंतरावर आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी काय आहे तुमचा ऑब्झर्वर आहे कुठं ए या ठिकाणी. ठीक आहे. आणि जहाज कुठं आहे या ठिकाणी सी पॉईंटला जहाज आहे बघा. ठीक आहे. तर या ठिकाणी तिने पाहिला असता किती अंशाचा कोन झाला त्याचा 60 अंशाचा कोन. अधक कोन किती अंशाचा झाला अँगल ऑफ डिप्रेशन 6. ए ऑब्झर्व ॲट द टॉप ऑफ लाईट हाऊस या ठिकाणी ऑब्झर्वर आहे. ई बी काय आहे त्याची लाईट हाऊसची उंची 90 मीटर आहे. किती आहे 90 मीटर आहे. आणि सी पोझिशन ऑफ शिपची पोझिशन या ठिकाणी आहे. आणि बी सी इज द डिस्टन्स इथून इतकं टावरपासून त्या शिपचं डिस्टन्स किती आहे एक्स आहे. ठीक आहे. तर अँगल ए इक्वल टू अँगल सी. जसं आपण या ठिकाणी अँगल 60 हा 60 असेल तर हा ठिकाणी हा अँगलसुद्धा कसा असतो 60 असतो. दोन पॅरलल लाईन असल्यामुळे हा अँगल 60 आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं बी सी काढायचं आहे. ए बी दिलेलं आहे. कर्णाचा संबंध नाही त्याच्यामुळे कोणतं सूत्र वापरावं लागेल तुम्हाला त्रिग्नोमेट्री रेशो टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय समोरची बाजू भागिले लगतची बाजू. टॅन थिटा ए बी डिवायडेड बाय बी सी. तो टॅन थिटा इक्वल टू 90 डिवायडेड बाय बी सी. आपल्याला कायची किंमत काढायची बी सीची किंमत काढायची. बी सी वर गेला टॅन 60 खाली आला. टॅन 60ची किंमत किती आहे √3 असते बघा. टॅन 60ची किंमत √3 असते. वर्गमुळात 3ची किंमत बरोबर काय असते 1.732. वर्गमुळात 3ची किंमत 1.732. तर 90 भागिले 1.732 केलं तर 51.96 मीटर अंतर येईल तुमचं. बी सीची किंमत किती आली 51.96. तर ते जहाजाचं अंतर लाईट हाऊसपासून किती अंतरावर आहे 51.96 मीटर या अंतरावर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही गणित सॉल्व करा. हे जे गणित आहे आपण काय करू वर्गामध्ये घेऊ कारण हे असं प्रॅक्टिकली थोडं हे जाईल वर्गामध्ये शिकूयाला. हे पण वर्गामध्ये घेऊ आपण. हे पण वर्गामध्ये घेऊ. आता हे ट्रिग्नोमेट्रीचा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आपल्याला हे जे वर्कशॉपमध्ये टेपर टर्निंग वगैरे करतात का नाही किंवा टेपर अँगल करतात त्या ठिकाणी वापर होतो बघा. ठीक आहे. तर टेपर म्हणजे काय एकसारख्या कमी जास्त होणाऱ्या व्यासाच्या दंडगोलाकृती भागास एकसारख्या कमी जास्त होणाऱ्या दंडगोलाकृती भागास काय म्हणतात आपण टेपर म्हणतो. हा बघा हा टेपर आहे. तर हा काय समजा हा एक मोठा व्यास हा छोटा व्यास आणि जोडला आपण हा काय झाला आपला टेपर झाला. ठीक आहे. तर डी म्हणजे काय लार्ज डायमीटर ऑफ मोठा व्यास. हा मोठा व्यास असतो इकडला. छोटा डी म्हणजे स्मॉलमध्ये हा छोटा व्यास झाला. एल म्हणजे काय ह्या टोकापासून ही टोकापासूनचं अंतर लेंग्थ ऑफ टेपरची लांबी. थिटा इक्वल टू काय हाफ अँगल ऑफ टेपर. हे जर दोन्ही लाईन एकत्र केला तर हा अँगल काय असतो आपल्याला 2 थिटा असतो पूर्ण अँगल. पण त्याचा हाफ जर केला तर हाफ अँगल ऑफ थिटर. 2 थिटा इक्वल्स टू कसा असतो फुल अँगल ऑफ टेपर. 2 थिटा इक्वल टू काय असतो
फुल अँगल ऑफ टेपर. त्यानंतर आणखी एक टर्म आहे कोणती, कोनॅसिटी. काय म्हणतं कोनॅसिटी, दंडगोलाचा टेपर भाग सर्वसाधारणपणे टेपर लांबीतील दोन व्यासाच्या फरकाच्या गुणोत्तरामध्ये दर्शवतात. यालाच काय म्हणतात, कोनॅसिटी असे म्हणतात. बघा, दंडगोलाचा टेपर भाग सर्वसाधारणपणे टेपर लांबीतील दोन व्यासाच्या फरकाच्या गुणोत्तराने मध्ये दर्शवितात. बघा, कोनॅसिटी रेशो के इक्वल टू काय म्हण, कॅपिटल डी मायनस स्मॉल डी डिवायडेड बाय एल. तर के इक्वल टू काय येईल, के इक्वल टू कॅपिटल डी म्हणजे मोठा व्यास मायनस छोटा व्यास डिवायडेड बाय टेपरची लांबी. ठीक आहे. तर बघा, डी इक्वल टू 90 दिलं आहे, छोटा डी इक्वल टू 80 असेल आणि एल इक्वल टू 100 असेल. तर रेशो कसा आला बघा, के इक्वल टू डी मायनस डी केलं तर 90 मायनस 80 भागिले 100 म्हणजे उत्तर किती येईल, 1:10. तर कोनॅसिटी किती, 1:10. याचा अर्थ काय, टेपर गुणोत्तर 1:10 आहे, म्हणजे प्रत्येक 10 लांबीमध्ये 1 व्यास कमी होतो. प्रत्येक 10 लांबीमध्ये 1 व्यास कमी होतो. समजा आपण इकडून 10 सेंटीमीटर गेलो तर याच्या व्यासामध्ये काय, तर कशा युनिटने फरक पडेल, 1 सेंटीमीटरमध्ये फरक पडतो असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर वरील सूत्रानुसार 4 बाबीपैकी कोणत्याही 3 बाबी दिल्या तर चौथी बाब काढता येते. तर सूत्र कोणकोणते, के इक्वल टू डी मायनस डी भागिले एल. एक सूत्र माहीत असले तरी बाकीचे सूत्र तुम्हाला तयार करता येतात. ठीक आहे. तर दंड टेपर म्हणजे काय, निमुळता होणारा दंडगोलाकृती भाग. त्याच्यामध्ये मोठा व्यास असेल एक आणि दुसरा अपोजिट साईडला छोटा व्यास असेल आणि त्याच्यामध्ये एक अँगल तयार होतो. फुल अँगलला 2θ म्हणायचं, हाफ अँगलला θ म्हणायचं. आणि दोन याच्या दोन डायमीटरच्या मधल्यातला अंतराला काय म्हणतो आपण, लेंग्थ ऑफ टेपर. ठीक आहे. दंडगोलाचा टेपर हा त्यांच्या कोनानुसार दर्शविला जातो. हा कोन आवश्यकतेनुसार हाफ अँगल किंवा पूर्ण अँगलमध्ये दर्शवतात. टेपर टर्निंग करताना कंपाऊंड स्लाइडला हाफ अँगल सेट करावा लागतो. ठीक आहे. तर थोडक्यात लक्ष द्या काय, की टॅन थिटा इक्वल टू डी मायनस डी भागिले 2L. टॅन थिटा इक्वल टू काय येईल, डी मायनस डी भागिले 2L. एवढंच लक्षात ठेवा. नंतर एक साइन बार आहे. तर साइन बार हे प्रिसिजन लॅबमध्ये असतं, वर्कशॉपमध्ये. आपल्याला एखाद्या टेपर अँगल काढायचा असेल तर साइन बारच्या साहाय्याने आपल्याला काय करता येतो, अचूकरित्याने आपल्याला काय करता येतो, कोन काढता येतो. बघा, त्रिकोणमितीय गुणोत्तराने टेपर भागाचा कोन एका विशिष्ट मिनिट इतक्या अचूकतेने मोजण्यासाठी साइन बार या साधनाचा वापर करतात. त्रिकोणमितीच्या साहाय्याने गुणोत्तराने कोन काढतात म्हणून यास साइन बार म्हणतात. साइन बार हा आयताकृती बार असून त्याच्या दोन्ही बाजूस 2 रोलर घट्ट बसवलेले असतात. तर याला काय म्हणायचं आपण, साइन बार. हा काय झाला तुमचा साइन बार आहे. या ठिकाणी 2 रोलर बसवलेले आहेत. हा बार क्रोमियम स्टीलचा असतो, त्यावर ग्राइंडिंग आणि लॅपिंग केलेलं असतं. आणि साइन बारची लांबी 2 रोलरच्या केंद्रमधून तर साइन बारची लांबी जी असेल, रोलमधले जे सेंटर आहे की नाही, त्या केंद्रबिंदूमधील अंतरावरून दर्शविले जाते. कोन मोजण्यासाठी साइन बार सरफेस प्लेट, खालची जी असेल ही तुमची सरफेस प्लेट आहे. हे साइन बार सरफेस प्लेट ठेवला जातो आणि दुसऱ्या एका बाजूस स्लिप गेजेस ठेवलेले असतात. तर हे काय असतात, तुमच्या एकावर एक असे स्लिप गेजेस ठेवलेले असतात बघा. ठीक आहे. तर साइन बारवर टेपर जॉब ठेवून त्याच्या दोन्ही बाजूस डायल सेटने समांतर असल्याची तपासणी करतात. ठीक आहे. तर जे मेकॅनिकलचे स्टुडंट आहेत त्यांनी हे साइन बारबद्दल जास्त अभ्यास करावा, म्हणजे माहिती घ्यावा. आणि जे इलेक्ट्रिशियन वायरमनवाल्यांनी फक्त साइन बारला असे त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल असे कन्सिडर करून प्रॉब्लेम सॉल्व करा. ठीक आहे.
तर आयताकृती जॉबच्या पृष्ठभागावर 25 डिग्री टेपर मशीनिंग केलेलं आहे. आयताकृती जॉबच्या पृष्ठभागावर 25 डिग्री टेपर मशीनिंग केलेलं आहे. टेपर अँगल मोजण्यासाठी 200चा साइन बार वापरायचा आहे. तर त्यासाठी किती उंचीचे स्लिप गेजेस वापरावं लागेल? साइन बारची लांबी किती दिली मग या ठिकाणी? 200. म्हणजे थोडक्यात कर्ण आपला 200. हा थिटा किती दिला आहे तुमचा? 25 आहे. आणि काय काढायचे तुम्हाला? त्या त्रिकोणाची उंची काढायची किंवा साइन बारचं जे स्लिप गेजेसची उंची काढायची. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का थिटा हा आहे, ही बाजू माहिती, ही बाजू माहिती, हा एक कोन अँगल माहिती. तर साइन थिटाच्या साह्याने काय करू शकतो? स्लिप गेजेसची उंची भागिले बारची लांबी, बघा समोरची बाजू भागिले कर्ण थोडक्यात. तर साइन 25 इक्वल टू काय झालं तुमचं मग? h/200. तर साइन 25ची किंमत 0.4226. हे 200 भागिले तिकडे गेल्यावर गुणिले होती. साइन बारची उंची किती असायला पाहिजे तुमची? 84.52 मिलीमीटर. 84.52 मिलीमीटर. तर त्याच पद्धतीने टेपरचे सुद्धा गणित दिलेले बघा. स्मॉलर अँड बिग डायमीटर ऑफ टेपर इज 60 mm. मोठा डायमीटर 60 आहे, छोटा डायमीटर 50 आहे. कोनॅसिटी किती दिलेली आहे? 1:20. कोनॅसिटी म्हणजे के इज इक्वल टू किती आहे? 1:20. तुम्हाला काय करायचं आहे? लेंथ ऑफ टेपर काढायचं आहे. बघ के इक्वल टू काय? डी मायनस डी भागिले एल. तर केची किंमत 1/20, कॅपिटल डीची किंमत 60, स्मॉल डीची किंमत 50 भागिले एल माहीत नाही. तर एल या साईडला गेलं तर काय होईल? 60 - 50 किती येईल? 10. हे भागिले 20 आहे, तिकडे आल्यावर गुणिले होते. तर उत्तर किती झालं तुमचं? 200. बघा, तर टेपर लेंथ किती आहे तुमची? 200. तर एकच लक्षात ठेवा, के इक्वल टू डी मायनस डी भागिले एल. असे सगळं सूत्र लक्ष ठेवायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून लिहून घ्या. ठीक आहे. मला खाली काही होमवर्कसाठी गणित दिलेले, ही एक होमवर्क आहे आणि खालीसुद्धा आहे. तर 2 पेजेसचं होमवर्क. तुम्हाला याची PDF फाईल मी सेंड करतो. तर अशा पद्धतीने त्रिकोणमितीचं हे शेवटचा पॉईंट आपला संपला आणि आपल्या मॅथमधला हा जो त्रिकोणमिती शेवटचा धडा होता तो संपला. ठीक आहे. तर याच्यावर जे बी तुम्हाला डाऊट असेल, ज्यावेळेस ऑफलाईन क्लास चालू होतील त्यावेळेस जे अवघड गणित आहेत ते आपण काय करू? तुम्हाला ऑफलाईन पद्धतीमध्ये सोडवण्यासाठी घेऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी आज आपण संपूया. धन्यवाद.